नमस्कार फ्रेंड्स, मी सौरभ पाटील आणि वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पाटील्स मॅथ्स. तर मित्रांनो, आपलं मॅथमॅटिकल लॉजिक पार्ट 3 या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही मॅथमॅटिकल लॉजिक पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन पार्ट जर बघितले नसतील तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून ते बघू शकता. तर मित्रांनो, मी मॅथमॅटिकल लॉजिक पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये व्हॉट इज अ स्टेटमेंट, व्हॉट इज नॉट अ स्टेटमेंट, त्याच्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्स, आपलं कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन हे सगळं सांगितलेलं आहे. तर पहिले तुम्ही ते बघा आणि नंतरच या व्हिडिओमध्ये या. ओके, तर आपण या व्हिडिओमध्ये काय डिस्कस करणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर या व्हिडिओमध्ये मी व्हॉट इज टॉटॉलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कॉन्टिजन्सी अलॉंग विथ दॅट एक्सरसाइज 1.2 सुद्धा मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. आणि मॅथमॅटिकल लॉजिक पार्ट 2 मध्ये एक्सरसाइज 1.1 एक्सप्लेन केलेली आहे. सो तुम्ही पहिला तो व्हिडिओ बघू शकता आणि देन जम्प टू दिस व्हिडिओ. तर मित्रांनो, लेट स्टार्ट आवर व्हिडिओ. तर बघा मित्रांनो, सगळ्यात पहिला पॉईंट आहे व्हॉट इज अ स्टेटमेंट पॅटर्न. तर स्टेटमेंट पॅटर्न एक सिंगल लाईन मध्ये त्याचं आहे की इट शोज द पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज. ओके, इट शोज द पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज म्हणजे काय की जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं व्हॉट इज आता फॉर एक्झाम्पल आपण कंजंक्शनचं ट्रूथ टेबल बघितला. तर काय काय होतं, पी होतं, क्यू होतं, पी मध्ये टी टी एफ एफ, टी एफ टी, क्यू मध्ये टी एफ टी एफ होतं. ते म्युझिक एखादं म्युझिक कसं आपण लक्षात ठेवतो त्या टाईपमध्ये ते लक्षात ठेवायचं, ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यासोबतच कंजंक्शनचं काय होतं, कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. ओके, मग त्याचं काय आलेलं, टी एफ 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 आलेलं, टी आणि 3 वेळा एफ आलेलं. म्हणजे हे जे टी आणि 3 वेळा एफ आहे हे झालं त्याचं स्टेटमेंट पॅटर्न ऑफ पी अँड क्यू. तर आता बघा आपण बघूया व्हॉट इज द स्टेटमेंट पॅटर्न ऑफ निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, हे जे आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू, तर ह्याचं आपण स्टेटमेंट पॅटर्न बघणार आहे. तर बघा मी काय करतो, सगळ्यात पहिलं लिहून घेतो ह्याचं स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला काढायचं. स्टेटमेंट पॅटर्न म्हणजे काहीच नाही. बघा काय करायचं, पहिलं पी लिहायचं, नंतर क्यू लिहायचं. ओके, त्याच्यानंतर यात आता गरजेचं काय, पहिलं आपल्याला निगेशन ऑफ पी अँड क्यू काढायचं. ओके, मग निगेशन ऑफ पी साठी एक येईल. ओके, आणि सगळ्यात लास्ट येईल निगेशन ऑफ पी अँड क्यू. ओके, आता ह्याचं जेव्हा तुम्ही स्टेटमेंट पॅटर्न काढत असता तेव्हा लक्षात ठेवायचं कसं करायचं की आपल्याला निगेशन ऑफ पी जर पहिलं फाइंड करायचं असेल तर त्या निगेशन ऑफ पीच्या आधी आपल्याला पी मध्ये काय आहे ते तर माहीत पाहिजे. त्यामुळे पहिलं पीचं लिहिलं. पी आणि क्यू हे कुठलाही स्टेटमेंट पॅटर्न काढायच्या आधी तुम्हाला पी आणि क्यू लिहायलाच लागतात. त्याच्यानंतर आता निगेशन ऑफ पी दिलं, सो पीचं निगेशन करायचं, फक्त निगेशन ऑफ पी, आणि क्यू तर आहे तसंच आहे. सो हे असं सिम्प्लिफाय करायचं. ओके, ते केल्यानंतर आता पी आणि क्यू आहे काय, पीचं काय तुम्हाला सांगितलेलं टी टी एफ एफ, टी एफ टी एफ. ओके, आता हे केल्यानंतर निगेशन ऑफ पी सांगितलेले. निगेशन ऑफ पी म्हणजे क्यू ला विसरून जा तुम्ही थोड्या वेळासाठी, फक्त पी कडे बघा. निगेशन ऑफ पी काय करायचंय, निगेशन म्हणजे काय, टीचं एफ करायचं आणि एफचं टी करायचं. सो इझी. तर टीचं काय केलं आपण, एफ केलं, टीचं काय केलं, एफ केलं, एफचं काय केलं, टी केलं, एफचं काय केलं, टी केलं. ओके, नेक्स्ट स्टेप पुढे काय करायचं, निगेशन ऑफ पी अँड क्यू. निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजे या दोघांचं अँड करायचं. अँड म्हणजे काय, कंजंक्शन. कंजंक्शनचं मी तुम्हाला काय सांगितलेलं, कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. ओके, तर आता हेच आपण बघूया. इथं काय, कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू, ह्यात तर एक फॉल्स आहे. ओके, म्हणून फॉल्स आलं. कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू, इथं दोन्ही सुद्धा फॉल्स आहे, तर त्यामुळे एफ आलं. कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू, इथे हे पण ट्रू आहे, हे पण ट्रू आहे, म्हणून ट्रू आलं. ओके, टी आलं. आणि सगळ्यात लास्ट काय आहे, कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू,
इथं बोथ आर ट्रू आहेत का? नाही आहेत. एक एफ आहे, सो आलं एफ. आता बघा हे जे आलेले आपल्याला फायनल आउटपुट जे आलेलं आहे, काय आलंय? एफ एफ टी एफ. काय आलंय? एफ एफ टी एफ. त्याला आपण असं लिहू शकतो, एफ एफ टी एफ. तर आता हे जे एफ एफ टी एफ आलेलं आहे, तर एफ एफ टी एफ इज द स्टेटमेंट पॅटर्न ऑफ निगेशन ऑफ पी अँड क्यू. हे जे निगेशन ऑफ पी अँड क्यू आहे त्याचं स्टेटमेंट पॅटर्न एफ एफ टी एफ आहे. ओके, तर हे झालं स्टेटमेंट पॅटर्न. आता आपण नेक्स्ट बघूया व्हॉट इज टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन अँड कॉन्टिजन्सी. ओके फ्रेंड्स, तर आता आपण बघूया टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिजन्सी. तर फ्रेंड्स हे खूप इझी कन्सेप्ट आहे, खूप इझी कन्सेप्ट आहे. तर आता यात काय आहे? सगळ्यात पहिलं काय आहे तर टॉटोलॉजी. आता हे काय सुरुवात होती टी पासून. टॉटोलॉजी, टी म्हणजे काय? ट्रू. ओके, तर टॉटोलॉजीचा अर्थ आहे इट्स स्टेटमेंट पॅटर्न इज ऑल ट्रू. म्हणजे जो स्टेटमेंट पॅटर्न आलेला मगाशी एफ एफ टी एफ, तर त्याच्याऐवजी टी 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 म्हणजे ऑल ट्रू. टॉटोलॉजी म्हणजे काय? ऑल ट्रू. ओके, ऑल ट्रू म्हणजे कुठल्याही एखादं आपल्याला सॉल्व्ह करायला दिलेलं आहे आणि त्याचं जे फायनल आउटपुट असेल ते ऑल ट्रू आलं, तेव्हा टॉटोलॉजी. म्हणजेच काय? जेव्हा तुमचं फायनल आउटपुट टी 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 येतं, ओके, टी 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 येतं, तेव्हा म्हणायचं टॉटोलॉजी. ओके, हे झालं टॉटोलॉजी. दुसरं आहे कॉन्ट्रडिक्शन. तर आता कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय? ऑल फॉल्स. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे काय? ऑल फॉल्स. म्हणजेच जेव्हा एखादं आपल्याला सॉल्व्ह करायला दिलेलं आहे आणि त्याचं फायनल आउटपुट एफ 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 आलेलं आहे, ओके, ऑल एफ आलेलं आहे. काय आलंय? एफ 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 असं आलेलं आहे, तेव्हा त्याला म्हणायचं कॉन्ट्रडिक्शन. ओके, आणि सगळ्यात लास्ट बघूया आपण कॉन्टिजन्सी. आता हे कॉन्टिजन्सी म्हणजे काय माहितीये का? कॉन्टिजन्सी म्हणजे इट इज नायदर अ टॉटोलॉजी नॉर अ कॉन्ट्रडिक्शन. म्हणजेच काय की त्याच्यात सगळे टी 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 पण नाही आहेत आणि सगळे एफ 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 पण नाही आहेत. ओके, म्हणजे इट इज नायदर टॉटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन. ओके, नायदर टॉटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन म्हणजे त्याचं जे फायनल आउटपुट आहे, जर एखाद्याचं फायनल आउटपुट एफ एफ टी एफ किंवा एफ टी टी एफ किंवा टी एफ एफ, म्हणजे थोडक्यात काय की एखाद्याचं जर आउटपुट मिक्स आलं, मिक्स म्हणजे काय? माझ्या भाषेत मिक्स येते, माझ्या भाषेत काय आहे? मिक्स आहे. मिक्स म्हणजे काय? टी एफ एफ टी म्हणजे ज्यात टी पण आले आणि एफ पण आले. जे फायनल आउटपुट आहे ज्यात टी पण आले आणि एफ पण आले, त्याला म्हणायचं कॉन्टिजन्सी. म्हणजे त्याला बुक लँग्वेज मध्ये इट इज नायदर अ टॉटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन. आता बघा मी एक शॉर्ट मध्ये रिवाइज करतो. टॉटोलॉजी म्हणजे ऑल ट्रू, टी 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 टी. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे ऑल फॉल्स, एफ 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 एफ. कॉन्टिजन्सी म्हणजे नायदर अ टॉटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन. म्हणजेच काय? ज्याचं आउटपुट मिक्स येतं. मिक्स म्हणजे काय? एफ टी एफ एफ किंवा टी एफ टी एफ असं ज्याचं येतं, काही पण येतं, काही पण, ज्यात टी आणि एफ दोन्ही पण आहे त्याला म्हणायचं कॉन्टिजन्सी. ओके, तर हे होतं टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिजन्सी. ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, तर फ्रेंड्स आता आपण नेक्स्ट जाऊया एक्सरसाइज 1.2 वर, ज्याच्यात आपण टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिजन्सी आपण अप्लाय करणार आहे. ओके, तर आता हे ओके, तर स्टार्ट करूया आपण. एक्सरसाइज 1.2 चा क्वेश्चन नंबर 1. माझ्या मेथडनुसार या एक्सरसाइज 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 एवढे 3च क्वेश्चन दिलेले आहेत. तर त्यातले आपण क्वेश्चन नंबर 1 मधले 1, 2, 3, क्वेश्चन नंबर 2 मधले 2 आणि क्वेश्चन नंबर 3 मधले 1, 2 असं सॉल्व्ह करणार आहे. तिन्ही टाईपचे आपण सॉल्व्ह करायचे. आता क्वेश्चन नंबर 1 बघा काय सांगितलेलं आहे. कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. काय करायचंय? सिम्पली ट्रूथ टेबल काढायचंय. ओके, ट्रूथ टेबल काढायचंय म्हणजे काहीही अवघड नाहीये आता. ओके, आता फॉर एक्झाम्पल मी सेकंडवाला एक्झाम्पल घेतो. कितवं? सेकंडवाला एक्झाम्पल घेतो. सेकंडवाला एक्झाम्पल मध्ये बघा काय करायचंय. आपल्याला ट्रूथ टेबल काढायचंय. पी अँड
निगेशन ऑफ क्यू, डबल इम्प्लिकेशन P इम्प्लाइज Q. ओके, ह्याचं आता ट्रूथ टेबल काढायचं आहे. आता बघा थिंकिंग प्रोसेस कशी करायची मी तुम्हाला पहिलं सांगतो. सगळ्यात पहिलं आपल्याला हा ब्रॅकेट दिलाय, हा ब्रॅकेट दिलाय, ओके, आणि डबल इम्प्लिकेशन आहे. ह्याला एक बॉक्स करून घ्या, ह्याला एक बॉक्स करून घ्या. ओके, म्हणजे आपल्याला पहिलं ह्याचं स्टेटमेंट पॅटर्न काढायला लागेल, त्याच्यानंतर ह्याचा स्टेटमेंट पॅटर्न काढायला लागेल, आणि त्या दोन्हीचा स्टेटमेंट पॅटर्न काढल्यानंतर त्याचं बाय कंडिशनल घ्यायचं, डबल इम्प्लिकेशन घ्यायचं. ओके, आता ह्याच्यात सुद्धा परत काय करायचं आपल्याला, पी एंड पी तर आहे आपल्याकडे, निगेशन ऑफ क्यू आपल्याला फाइंड करायला लागेल. ह्याच्यात पी आणि क्यू दोन्ही सुद्धा आहे आपल्याला. ओके, तर आता सुरुवात कशी करायची बघा. पी लिहिलं, सी फ्रेंड्स, आपण इथं पी लिहिलं, त्याच्यानंतर क्यू लिहिलं, निगेशन ऑफ क्यू लिहिलं का आता आपल्याला पाहिजे म्हणून. त्याच्यानंतर पहिला बॉक्स लिहायचा, बॉक्स नंबर 1. बॉक्स नंबर 1 काय आहे, पी अँड निगेशन ऑफ क्यू. त्याच्यानंतर बॉक्स नंबर 2 लिहायचा, बॉक्स नंबर 2 काय आहे, पी इम्प्लाइज क्यू. आता हे लिहिल्यानंतर बॉक्स 1 आणि बॉक्स 2 चं सिम्पली डबल इम्प्लिकेशन घ्यायचंय. काय करायचंय, सिम्पली डबल इम्प्लिकेशन घ्यायचंय. म्हणजेच काय, बॉक्स 1 आणि बॉक्स 2 त्या दोघांचा डबल इम्प्लिकेशन घ्यायचा. आपला हा आहे बॉक्स 1 आणि हा आहे बॉक्स 2. ओके, तर चला लेट स्टार्ट. पी आणि क्यू दिलेले, जेव्हा 2 दिलेले असतात त्यावेळी 4 आउटकम्स येतात. तर ते कसे लिहायचे ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले. बोर्डची एक्झाम असते तेव्हा मस्तपैकी लाईन बिन ओढून लिहायचं, नुसतं डायरेक्टली तुम्ही नाही लिहू शकता, तुमचे मार्क्स जातील. ओके, पीचं काय लिहितो आपण, TTFF. पीचं काय लिहितो आपण, TTFF. क्यूचं काय लिहितो, TFTF. मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले, पी आणि क्यू दिलेला असेल तेव्हा लिहायचं TTFF TFTF. ओके, निगेशन ऑफ क्यू काय येईल, टीचं एफ करायचं, एफचं टी करायचं, टीचं एफ करायचं आणि एफचं टी करायचं. ओके, निगेशन ऑफ क्यू भेटलं. विसरून जा सगळं. आता पुढे काय दिलेले, पी अँड निगेशन ऑफ क्यू. आता फक्त पी कडे लक्ष द्या आणि निगेशन ऑफ क्यू कडे लक्ष द्या, हे विसरून जा, बिकॉज ह्याची आता आपल्याला गरज नाहीये. पी अँड निगेशन ऑफ क्यू, पी अँड निगेशन ऑफ क्यू. काय करायचंय, अँड करायचंय. अँड म्हणजे काय, कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू. ओके, आता या दोन्ही ट्रू आहेत का, नाही आहेत, अदरवाइज इट इज फॉल्स. TT आहे, येस ट्रू. FF फॉल्स येणार, बिकॉज कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू. इथे एफ आणि टी आले, परत फॉल्स आलं. ओके, कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू, देन ओनली ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. ओके, झालं. आता नेक्स्ट काय आहे, पी इम्प्लाइज क्यू. तुम्हाला माहिती आहे पी इम्प्लाइज क्यूचं इम्प्लिकेशन इज फॉल्स. ह्याच्यासाठी मी तुम्हाला काय लक्षात ठेवायला सांगितलेलं, इम्प्लिकेशन इज फॉल्स वेन फर्स्ट इज ट्रू अँड सेकंड इज फॉल्स. इम्प्लिकेशन इज फॉल्स वेन फर्स्ट इज ट्रू अँड सेकंड इज फॉल्स. ओके, आता आपल्याला या दोघांचं कंपॅरिझन करायचंय. फर्स्ट इज ट्रू अँड सेकंड इज फॉल्स, देन ओनली फॉल्स, अदरवाइज इन ऑल केसेस इट इज ट्रू. हे स्टँडर्ड आउटपुट आहे, हे तुमचं पाठच पाहिजे. जेव्हा कधी पण पी आणि क्यू नुसते असतील आणि त्यात ऍड ऑर इम्प्लिकेशन डबल इम्प्लिकेशन असेल तेव्हा तुमचं हे स्टँडर्ड आउटपुट पार्ट पाहिजे. हे मी तुम्हाला एक्सप्लेन करायसाठी सांगितलेलं आहे. आता काय केलं, हा आपला होता बॉक्स 1, हा आहे बॉक्स 2. बॉक्स 1 म्हणजे काय, ह्याला मी एक बॉक्स ठेवला, ह्याला एक बॉक्स केलेला, तुमच्या सिम्प्लिफिकेशनसाठी हे केलेलं आहे मी, बॉक्स 1 आणि बॉक्स 2. ओके, बॉक्स 1 आहे हा, बॉक्स 2 आहे हा. ओके, तर ह्या दोघांचं फक्त आपल्याला सिम्पली डबल इम्प्लिकेशन घ्यायचं. डबल इम्प्लिकेशन काय आहे सांगतो आपल्याला. डबल इम्प्लिकेशन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू और बोथ आर फॉल्स. ठीक आहे, बोथ आर ट्रू आहेत का नाही आहेत, इथे बोथ आर ट्रू आहेत का नाही आहेत, बोथ आर ट्रू आहेत का नाही आहेत, बोथ आर ट्रू आहेत का नाही आहेत. ओके, बोथ आर ट्रू कुठेही नाहीये, म्हणजेच काय, अदरवाइज इट इज फॉल्स. म्हणजे काय आलं, एफ 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 एफ.
ओके, आपल्याला काय सांगितलंय क्वेश्चन नंबर 1 मध्ये, तर फक्त आपल्याला ट्रूथ टेबल फाइंड करायचं होतं. हा आहे आपला ट्रूथ टेबल, ह्याला म्हणायचं ट्रूथ टेबल, ज्यात आपण हे जे आहे त्याचं स्टँडर्ड, हे जे आपल्याला दिलेलं आहे त्याचं आपण आउटपुट काढतो, त्याचं आपण स्टेटमेंट पॅटर्न काढतो, त्याला म्हणायचं ट्रूथ टेबल. ओके, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि फ्रेंड्स, हे जे मी काय शिकवतोय ते तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. जसं मी सांगतोय तसं तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. ओके, सो नाउ लेट्स मूव टू आवर नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर आता आपण आता आपण क्वेश्चन नंबर 1 मधला 9th क्वेश्चन घेऊया. 9th क्वेश्चन काय आहे बघा. P implies negation of Q and R. ओके, निगेशन ऑफ Q and R. त्याचं काय आपल्याला करायचंय, तर ट्रूथ टेबल फाइंड करायचं. क्वेश्चन नंबर 1 मध्ये काय सांगितलेलं आहे, फाइंड ओनली द ट्रूथ टेबल, बाकी काही करायचं नाही आपल्याला. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मगच म्हणजे मागच्या व्हिडिओजमध्ये किंवा आत्तापर्यंत आपण या व्हिडिओपर्यंत आपण फक्त P आणि Q हे दोनच आपण स्टेटमेंटचं बघत होतो. पण कधी कधी कंपाऊंड सेंटेन्समध्ये 3 स्टेटमेंट सुद्धा एकत्र जोडलेले असतात आणि त्यात अँड ऑर असं यूज केलेलं असतं. सो जेव्हा 3, फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण 3 कॉइन्स टॉस करतो तेव्हा आपल्याला 8 प्रकारचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स भेटतात. फॉर एक्झाम्पल TTT, HHH, THT अशा प्रकारे 8 टोटल आपल्याला 8 आउटकम्स भेटतात. तर त्याच प्रकारे जेव्हा P, Q आणि R असतं तेव्हा सुद्धा 8 आउटकम्स भेटतात. आणि ते कसं लक्षात ठेवायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर आता P आणि Qचं आपण कसं लक्षात ठेवलेलं, TTFF TF TF. तर ह्याच्यासाठी सुद्धा एक खूप छान गाणं आहे जे मी म्हणणार आहे आणि ते गाणं तुम्ही सुद्धा दररोज म्हणत जावं म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आता बघा काय करायचं, सिम्पली P लिहायचंय, Q लिहायचंय, R लिहायचं. ओके, हे लिहिल्यानंतर आता P मध्ये लिहिताना 8 आउटकम्स आहेत बरोबर, 8 आउटकम्स आहेत. तर आता P चं लिहिताना 4 वेळा T 4 वेळा फॉल्स. काय करायचं, 4 वेळा T लिहायचं, सलग लिहायचं, 4 वेळा T सलग लिहायचं. परत F F F F T T T T F F F F असं लिहून घ्यायचं. असं लिहून घेतल्यानंतर Q मध्ये 2 वेळा T 2 वेळा F, परत 2 वेळा T 2 वेळा F. आणि R मध्ये लिहिताना TF 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 TF. ओके, काय केलं, 8 वेळा लिहायचं. पहिल्यांदा 4 वेळा T 4 वेळा फॉल्स, 2 वेळा T 2 वेळा फॉल्स, 2 वेळा T 2 वेळा फॉल्स, एकदा T एकदा फॉल्स, एकदा T एकदा फॉल्स, एकदा T एकदा फॉल्स, एकदा T एकदा फॉल्स. ओके, हे कसं म्हणायचं, T T T T F F F F T T F F T T F F T F T F T F T F. ओके, हे असं एक सॉन्ग लक्षात ठेवा जे सारखं म्हणा तुम्ही. काय केलं आपण, T T T T T T T F F F F T T F F T T F F T F T F T F T F. ओके, हे गाणं आहे. ओके, तर कुठलंही तुम्हाला जेव्हा P Q आणि R दिसेल तेव्हा सरळ तुम्ही हा टेबल काढायचा. आणि तो काढल्यानंतर आता बघा आपल्याला P माहित आहे, Q माहित आहे, R माहित आहे. आता यात काय केलं, निगेशन ऑफ Q अँड R. आणि हे Q अँड R ब्रॅकेटमध्ये, त्यामुळे पहिल्याला आपल्याला ब्रॅकेट हा सॉल्व्ह करायला लागेल. हा ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यानंतर त्याचं निगेशन घ्यायला लागेल आणि हा आपण एक बॉक्स करूया आणि P इम्प्लाइज दिस बॉक्स, त्याचं आपण स्टेटमेंट पॅटर्न काढायचं. ओके, तर आता आपण पुढचं काय काढायचं, तर Q अँड R काढायचं. ओके, Q अँड R काढायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट काय काढायचं, निगेशन ऑफ Q अँड R. हे Q अँड R ब्रॅकेट आहे, निगेशन ऑफ ब्रॅकेट Q अँड R. आणि ऍट लास्ट काय काढायचं आहे आपल्याला, P इम्प्लाइज तो बॉक्स B1. ओके, बॉक्स एकच बॉक्स आहे, ह्याला मी बॉक्स म्हणतो टोटल सगळ्याला, आणि तो बॉक्स B1 आहे. हाच आपला B1 बॉक्स होतो. ओके, तर चला फास्टली आता जाऊया आपण. Q आणि R दिलेले. अँड मध्ये काय आहे, कंजंक्शन इज ट्रू अँड बोथ आर ट्रू. काय करायचं, जेव्हा दोन्ही ट्रू दिसतील तेव्हाच फक्त ट्रू लिहायचंय. मग इथे दोन्ही ट्रू दिसतंय, लिहून टाकलं. परत अजून कुठे तुम्हाला दिसतंय का दोन्ही T, इथे दोन्ही वेळा T दिसतंय. ओके, मग इथे एकदा लिहितोय T. त्याच्यानंतर परत कुठे तुम्हाला दिसतंय का, आता FF FT TF दिसतंय.
ओके, म्हणजे इथे 2 वेळा टी आहे, इथं 2 वेळा टी आहे, म्हणून डायरेक्टली मी टी लिहिलं. बाकीच्या ठिकाणी तुम्ही ब्लाइंडली एफ लिहू शकता. मी तसं का केलंय? बिकॉज कंजंक्शन इज ट्रू अँड बोथ आर ट्रू. जेव्हा दोन्ही टी दिसतील तेव्हाच फक्त टी येतं, बाकीच्या सगळ्या केसमध्ये ते फॉल्स येतं. नेक्स्ट काय करायचंय? निगेशन ऑफ ब्रॅकेट क्यू अँड आर. निगेशन म्हणजे काय? हे बाकीचं सगळं विसरून जा, फक्त ह्याच्याकडे बघा आणि त्याच्यावरून हा स्टेटमेंट पॅटर्न तयार करायचं. काय करायचंय? निगेशन करायचंय. टी आहे तिथे एफ करा, एफचं टी करा, बास. टीचं एफ केलं आणि एफचं सगळं टी केलं. ठीक आहे. आता नेक्स्ट वाला काय आहे? पी इम्प्लाइज ऑफ दिस ब्रॅकेट. हा बॉक्स जो आहे, पी इम्प्लाइज दिस बॉक्स. आता आपला बॉक्स काय आहे? तर हा बॉक्स आहे आपला. पी इम्प्लाइज दिस बॉक्स. इम्प्लिकेशनचं मी तुम्हाला काय सांगितलं? इम्प्लिकेशन इज फॉल्स वेन फर्स्ट इज ट्रू अँड सेकंड इज फॉल्स. आता ह्याच्यात बघा, जिथे तुम्हाला पहिलं टी आणि दुसरं एफ दिसेल तेव्हाच ते एफ होतं, बाकीच्या सगळ्या केसमध्ये ते टी होतं, म्हणजेच ट्रू होतं. आता बघा, हे सगळं विसरून जा, हे 3 लाईनी सगळ्या विसरून जा, फक्त हे दोन्हीकडे तुमचं लक्ष ठेवा. कुठले? हे 2 म्हणतो मी. पहिले टी आहे, एफ आहे, एफ लिहिलं. फर्स्ट इज ट्रू, सेकंड इज फॉल्स, देन फॉल्स. टी दिसतं, टी दिसतं, टी दिसतं, एफ दिसतं. बाकी फर्स्ट इज ट्रू लागतं, सेकंड इज फॉल्स. इथे तर सगळे एफ दिलेले. फर्स्ट इज ट्रू, फर्स्ट इज फॉल्स आहे म्हटलं, मग नेक्स्ट इथं फॉल्स याचा संबंधच उरत नाही. त्यामुळे सगळीकडे आता टी येणार, कारण टी आणि एफ असं कॉम्बिनेशन कुठेही नाही आता, त्यामुळे बाकी सगळं ट्रू येणार. ओके. ओके, तर हे जे आपल्याला मिळाले एफ आणि 7 वेळा टी, तर हा झाला ट्रूथ टेबल ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू अँड आर. ओके, तर हे होतं 9th क्वेश्चन नंबर 1 मधला 9th सब क्वेश्चन. तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि बाकीचे सुद्धा काही क्वेश्चन्स तुम्ही तुमच्या मनानं सॉल्व्ह करून बघू शकता. तर तुम्ही टेक स्क्रीनशॉट अँड नाव वी विल मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर फ्रेंड्स आता आपण क्वेश्चन नंबर 2 मधला 3rd सब क्वेश्चन बघूया. तर आता क्वेश्चन नंबर 2 काय सांगतोय ते आपण बघूया. पहिलं एक सवय लावा की जेव्हा क्वेश्चन्स असतात ते तेव्हा नीट वाचत जावा आणि नीट वाचल्यानंतर तो काय सांगतोय त्याच्याकडे थोडं लक्ष द्या. सेकंड क्वेश्चन काय आहे? युझिंग ट्रूथ टेबल्स. युझिंग ट्रूथ टेबल्स म्हणजे पहिला ट्रूथ टेबल फाइंड करायला लागेल आणि त्या ट्रूथ टेबल जो आलेला आहे त्याला यूज करून प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलेन्सेस. ओके, तर आपल्याला काय करायचंय की इथे प्रूव्ह दॅट आहे. थोडक्यात हे प्रूव्ह दॅट आहेत, म्हणजे आपल्याला इक्विव्हॅलेन्स दिलेले आहेत, म्हणजे LHS इज इक्वल टू RHS एवढंच फक्त दाखवायचं आहे आपल्याला. तर आता मी यातला क्वेश्चन नंबर 3 घेतोय. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 3 काय सांगतो? काय आहे तर पी डबल इम्प्लिकेशन क्यू, सॉरी डबल इम्प्लिकेशन क्यू हे जे 3 इक्वल टू सारखे साइन आहे तर ते आहे इक्विव्हॅलन्स. म्हणजे हे झाले LHS साइड इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचंय? निगेशन ऑफ P और Q अँड निगेशन ऑफ P अँड Q. ठीक आहे, आणि क्वेश्चन तुम्ही नीट लिहिलेला आहे का ते सुद्धा चेक करा. बोर्डच्या एक्झाम मध्ये मे बी तुम्ही पीचं क्यू केलं, अँडचं ऑर केलं, तुमचा सगळा क्वेश्चन चुकू शकतो. सो टेक केअर दॅट यू हॅव प्रॉपरली पुट ऑल द साइन्स. ओके, तर आता याला कसं अप्रोच करायचं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण LHSचं स्टेटमेंट पॅटर्न काढून ठेवायचं. जसं मगाशी कसं स्टेटमेंट पॅटर्न काढला तसं स्टेटमेंट पॅटर्न काढून ठेवायचं. त्याच्यानंतर RHSचा ट्रूथ टेबल काढायचा, त्याचा स्टेटमेंट पॅटर्न काढायचा आणि ते दोन्ही सेम दाखवायचे. सेम असतातच, दाखवायला असतातच सेम, आणि ते सेम असल्यामुळे ते दोन्ही सेम आहेत हे प्रूव्ह होतं. ओके, तर सगळ्यात पहिलं आपण बघूया LHS. तर LHS काय आहे? पी डबल इम्प्लिकेशन क्यू. ओके, त्याच्यासाठी काय करायचं? तर P Q
पी डबल इम्प्लिकेशन क्यू. ठीक आहे. पी आणि क्यू दोन असल्यावर टी टी एफ एफ टी एफ टी एफ. ठीक आहे. बाय कंडिशनल इज ट्रू व्हेन बोथ आर ट्रू और बोथ आर फॉल्स. ठीक आहे. बाय कंडिशनल इज ट्रू व्हेन बोथ आर ट्रू और बोथ आर फॉल्स. त्यामुळे बोथ आर ट्रू अँड बोथ आर फॉल्स देन ओनली इट इज ट्रू, अदरवाइज इट इज फॉल्स. ठीक आहे. तर आपला फायनल LHS काय आलेला आहे? TFFT. एक काम करा, क्वेश्चन पेपर मध्ये जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा तर हे असं असेल, पण आता मला बोर्ड मध्ये स्पेस नाही, सो मी ते रफ करतोय. तर पहिले LHS असं लिहा तुम्ही, त्याच्यानंतर ह्याच्या खाली RHS म्हणून लिहायचं, ते तुम्हाला दाखवतो. ओके. तर LHS काय आलंय ते एका साईडला मी लिहून ठेवतो लक्षात राहण्यासाठी. LHS काय आलंय आपलं? TFFT. ठीक आहे. हे आले आपले LHS. ओके. आता मी रफ करतो. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट फाइंड करायचं RHS. RHS राईट हँड साइड, LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड. आय थिंक एवढं बेसिक माहित असेल. ओके. आता काय करायचं आपल्याला? RHS फाइंड करायचं. आता हे बघितल्यानंतर अरे एवढं मोठं आहे असं काय विचार करायचं नाही, खूप इझी आहे. आता यात काय आपल्याला P और Q माहिती आहे. P अँड Q सुद्धा फाइंड करता येतं तुम्हाला. P अँड Q फाइंड केल्यानंतर त्याचं सिम्पली निगेशन घेता सुद्धा येतं तुम्हाला. आणि हे जे टोटल ब्रॅकेट आहे त्याचं सुद्धा तुम्हाला निगेशन घेता येऊ शकतं. आता बघा हे खूप इझी आहे. काय करायचं? सगळ्यात पहिलं आपण लिहायचं P आणि Q. दरवेळेस सारखं P लिहिलं, Q लिहिलं. त्याच्यानंतर काय आपल्याला रिक्वायरमेंट आहे? P और Q आणि P अँड Q. P और Q लिहिलं. त्याच्यानंतर P अँड Q लिहिलं. त्याच्यानंतर निगेशन ऑफ P अँड Q लिहिलं. ठीक आहे. ही गोष्ट मिळाली, ही टोटल तुम्हाला गोष्ट मिळाली. ओके. आता मी काय करतो बघा, सिम्प्लिफिकेशन साठी किंवा माझ्याकडे तेवढी स्पेस नाहीये एक्झाम मध्ये लिहाल तेव्हा थोडेसे हे जे बॉक्स तुम्ही जे कराल ते थोडेसे छोटे करा, जेणेकरून तुम्हाला स्पेस पुरेल. आता मी काय करतो, ह्याला बॉक्स करतो एक, ह्याला नाव देतो B1. ह्याला एक बॉक्स करतो, ह्याला नाव देतो B2. आता B1 अँड B2 करायचंय. काय करायचंय? B1 अँड B2. ठीक आहे. आणि हा टोटल एक बॉक्स 3 झाला. काय झाला? बॉक्स 3 झाला हा. आणि आपल्याला शेवटी आउटपुट काय पाहिजे? निगेशन ऑफ B3. ओके. B1 अँड B2 म्हणजेच काय आहे? B3 आहे. आणि त्याचं फक्त सिम्पली निगेशन ऑफ B3 म्हणजे B1 निगेशन ऑफ B1 अँड B2 काढायचं. बघा आता अप्रोच करूया. P आणि Q दिलेलं आहे TTFF TFTF. दररोज गाणे ऐकताना तसं गाणे ऐकता ऐकता थोडंसं TTFF TFTF आणि ते PQ आणि R असल्यावर जी केस आहे तर थोडंसं त्याला ते जे गाणी म्हणतो ना आपण, कधी कधी गाणे ऐकल्यानंतर गाणी म्हणतो, तर त्या टाईपमध्ये थोडंसं हे सुद्धा रिवाइज करण्यासाठी और लक्षात राहण्यासाठी हे थोडंसं गाण्यासारखं म्हणत जावं थोडं. ओके. आता P और Q काय सांगतं? और म्हणजे काय आहे? डिसजंक्शन आहे. डिसजंक्शन इज फॉल्स वेन बोथ आर फॉल्स. दोन्ही एक दिसतात आहे म्हणून F लिहिलं. बाकीच्या वेळेस ते होतं ट्रू. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट अँडचं बघूया. आता अँड काय सांगतं आपल्याला? कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू. कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू. दोन्ही T दिसतात आहे म्हणून T लिहिलं. बाकीच्या वेळेस ते फॉल्स असतं. ओके. झालं. आता बाकी सगळं विसरून जावा. पुढे काय दिलेलं आहे? निगेशन ऑफ P अँड Q. P अँड Q ब्रॅकेट. ओके. याचं सिम्पली तुम्हाला निगेशन घ्यायचंय. ओके. निगेशन घ्यायचंय. टीचं काय केलं? F झालं. Fचं झालं T. Fचं झालं T. Fचं झालं T. F T T T 3 वेळा T आलं. ओके. हे आलं. नेक्स्ट B1 काय आहे आपला? P और Q. ओके. हा आहे आपला B1. B2 काय घेतलेला आपण? निगेशन ऑफ P अँड Q. हा झाला आपला B2. आणि काय करायचं? आपलं B1 अँड B2 घ्यायचं. ओके. B1 आणि B2. B1 आणि B2 म्हणजे हे दोन जे आहेत त्या दोघांचा आपल्याला अँड घ्यायचंय.
ओके. अँड म्हणजे काय, कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू. ओके, जेव्हा दोन्ही ट्रू असेल तेव्हाच ट्रू होतं. TFA TTA, TT असल्यावर टी येतं, TTA टी दोन्ही TT असल्यावर टी येतं. FT दिले त्यामुळे नाही, आणि अदरवाइज इट इज फॉल्स, FF. ठीक आहे, हे झालं. हे झाल्यानंतर हे B1 अँड B2 म्हणजे काय आपलं, आपण त्याला B3 कन्सिडर केलंय. ओके, आणि आपल्याला निगेशन ऑफ B3 काढायचं. म्हणजे हे जे आलेलं आहे त्याचं फक्त सिम्पली निगेशन घ्यायचंय. Fचं निगेशन आलं T, Tचं आलं F, Tचं आलं F, Fचं आलं T. ओके, तर आता आपलं LHS काय आलेलं, LHS आलेलं TFFT, आणि RHS काय आलं TFFT. Therefore LHS is equal to RHS. काय आलं, LHS is equal to RHS, दोन्ही सेम आलेले. सो LHS is equal to RHS. Therefore both are लॉजिकली इक्विव्हॅलंट. ओके, आपल्याला तेवढंच फक्त प्रूव्ह करायचं होतं, त्याचं लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं होतं. एवढंच आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये. तुम्ही बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता आणि नक्कीच ते सगळे इक्वल येणार आहेत. आता सो नाव लेट्स मूव्ह ऑन क्वेश्चन नंबर 3. ओके फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 3 काय दिलेलं आहे बघूया. क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे, एक्झामिन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज टॉटोलॉजी और अ कॉन्ट्रडिक्शन और अ कॉन्टिजन्सी. ठीक आहे, बघा काय दिलेलं आहे की एक्झामिन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी और कॉन्ट्रडिक्शन और कॉन्टिजन्सी. म्हणजेच जो स्टेटमेंट पॅटर्न येणार आहे जेव्हा आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करतो, ट्रूथ टेबल ड्रॉ केल्यानंतर जो स्टेटमेंट पॅटर्न येतो तर तो स्टेटमेंट पॅटर्न टॉटोलॉजी आहे का कॉन्ट्रडिक्शन आहे का कॉन्टिजन्सी आहे, हे आपल्याला एक्झामिन करायचं आहे. म्हणजेच आपल्याला बघायचं आहे की ते काय आहे. आता एक शॉर्टमध्ये परत एकदा रिवाइज करतो. टॉटोलॉजी म्हणजे काय, ऑल ट्रू. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे ऑल फॉल्स, आणि कॉन्टिजन्सी म्हणजे नायदर टॉटोलॉजी नॉर कॉन्ट्रडिक्शन. म्हणजेच काय, जेव्हा मिक्स आउटपुट येतं तेव्हा म्हणायचं कॉन्टिजन्सी. ठीक आहे, तर लेट स्टार्ट. आता मी घेतोय पहिलाच क्वेश्चन घेतोय. ठीक आहे, we will see first question. So what's there in first question? So it's given as P and Q. P and Q implies Q or P. आता मित्रांनो एक तुम्हाला सांगतो, Q or P आणि P or Q हे दोन्ही सेम असतं. उलट सुलट केलं तरी चालतं, काय यात फरक पडत नाही. ठीक आहे, आता याचा ट्रूथ टेबल काढण्यासाठी स्टार्ट करूया. काय लागेल आता आपल्याला, P और Q फाइंड करायला लागेल, Q और P फाइंड करायला लागेल, आणि त्याच्यानंतर ह्याचा स्टेटमेंट पॅटर्न आणि ह्याचा स्टेटमेंट पॅटर्न, त्या दोघांचं फक्त आपल्याला इम्प्लिकेशन काढायला लागेल. खूप इझी आहे. P लिहिलं, Q लिहिलं, P अँड Q लिहिलं, त्याच्यानंतर Q और P लिहिलं. ओके, Q और P लिहिलं, आणि त्याच्यानंतर काय करायचं असतं बघा मित्रांनो, डिवाइड अँड रूल करायला शिका. काय करायला शिका, डिवाइड अँड रूल. डिवाइड काय करायचं, ह्याला डिवाइड केलं, ह्याला डिवाइड केलं, आणि त्याच्यानंतर इम्प्लिकेशन काढून डिवाइड अँड रूल पॉलिसी आपण इम्प्लिमेंट केली. तर हा झाला आपला बॉक्स 1, हा झाला बॉक्स 2, हा झाला बॉक्स B1, हा झाला बॉक्स B2, हा आपण काढलाय बॉक्स B1. बॉक्स B1 इथे आपण काढला, बॉक्स B2 इथे आपण काढला, आणि आपल्याला काय करायचं ॲट लास्ट, B1 इम्प्लाइज B2. ठीक आहे, B1 इम्प्लाइज B2. एक्झाम मध्ये B1 आणि B2 असं लिहू नका, बॉक्स लिहू नका. हे तुमच्या रेफरन्ससाठी फक्त लिहिलेलं आहे मी, किंवा इथं स्पेस कमी पडते एवढं सगळं मोठं लिहायला म्हणून तसं लिहिलेलं आहे. एक्झाम मध्ये लिहिताना तुम्ही हे सगळं लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, चला तर लेट स्टार्ट. आणि ह्या ज्या लाईनी आहेत तर त्या तुम्ही काढा. तर Pचं काय आलं, TTFF, Qचं TFTF. P अँड Q काय सांगतं आपल्याला, P अँड Q काय सांगतं, तर कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू. ठीक आहे, कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू. दोन्ही T असले तरच T येतं, बाकीच्या सगळ्या केसमध्ये ते F येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर Q और P. और काय सांगतं आपल्याला, डिसजंक्शन इज फॉल्स वेन बोथ आर फॉल्स.
डिसजंक्शन इज फॉल्स व्हेन बोथ आर फॉल्स. दोन्ही वेळेस जेव्हा एफ येतं तेव्हाच फक्त एफ असतं ते, बाकीच्या सगळ्या वेळेस ते ट्रू असतं. ठीक आहे, टी 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 आणि एफ लिहिलं. नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, तर B1 इम्प्लाइज B2. हा आहे आपला B1 बॉक्स 1, हा आहे बॉक्स 2. बॉक्स 1 इम्प्लाइज बॉक्स 2. इम्प्लिकेशन काय सांगतं, इम्प्लिकेशन इज फॉल्स वेन फर्स्ट इज ट्रू अँड सेकंड इज फॉल्स. काय सांगितलं, इम्प्लिकेशन इज फॉल्स वेन फर्स्ट इज ट्रू अँड सेकंड इज फॉल्स. आता या केसमध्ये बघा, जेव्हा तुम्हाला पहिलं टी दिसेल दुसरं फॉल्स दिसेल तेव्हाच ते फॉल्स. टी टी दिले, एफ टी दिले, एफ टी दिले, एफ एफ दिले. आता या केसमध्ये ती स्टेटमेंट ती जी कंडिशन आहे ती कुठंच नाहीये, त्यामुळे तिथं ऑल ट्रू येणार. बघा ना, तुम्हाला टी आणि एफ कुठे दिसत आहे का, कुठेच दिसत नाही, म्हणून टी टी टी. ओके, तर आता हे जे आहे तर त्याचा स्टेटमेंट पॅटर्न काय आला, टी 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 आला. ओके, म्हणजेच काय आलं, ऑल ट्रू. म्हणजेच काय आलं, ऑल ट्रू. ऑल ट्रू म्हणजे काय, ऑल ट्रू तर सगळंच ट्रू आलेलं आहे ना इथं. बघा ना तुम्ही, सगळंच ट्रू आलेलं आहे. टी 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 ऑल ट्रू, कुठेही फॉल्स आलेलं नाही. ऑल ट्रू असल्यावर काय सांगितलं मी तुम्हाला मित्रांनो, इट इज टॉटॉलॉजी. बरोबर, इट इज टॉटॉलॉजी. तर टॉटॉलॉजी म्हणजे काय, ऑल ट्रू. ठीक आहे, तर सो एक्झाम मध्ये काय लिहायचं, देअर फोर इट इज टॉटॉलॉजी. देअर फोर इट इज टॉटॉलॉजी. सॉरी, माझं अक्षर खूप छान आहे त्यासाठी. ठीक आहे, तर ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. मी आता अजून एक लास्ट क्वेश्चन घेतो, क्वेश्चन नंबर 3 मधला थर्ड सब क्वेश्चन. ठीक आहे, आता थर्ड क्वेश्चन काय आहे, ब्रॅकेट आहे मोठा, त्या ब्रॅकेट मध्ये निगेशन आहे. निगेशन ऑफ अजून एक ब्रॅकेट आहे, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू आणि ऑर क्यू दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, ऑर क्यू दिलेलं आहे. ठीक आहे, आता बघा आपल्याला कसं अप्रोच करायचं मी तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात पहिलं आपल्याला निगेशन ऑफ पी फाइंड करायला लागेल, निगेशन ऑफ क्यू फाइंड करायला लागेल. क्यू तर आपल्याकडे असतोच, पी आणि क्यू लिहिलेलं असतं, त्यात क्यू असतोच आपल्याकडे. हे दोन फाइंड करायला लागतील. हे दोन फाइंड केल्यानंतर त्या दोघांचा अँड घ्यायला लागेल. अँड घेतल्यानंतर आपल्याला हा ब्रॅकेट मिळेल. हा ब्रॅकेट मिळाल्यानंतर त्या ब्रॅकेटचं निगेशन करायला लागेल. त्याचं निगेशन केल्यानंतर हा आपल्याला एक बॉक्स मिळेल. हा बॉक्स मिळेल आपल्याला B1. ओके, आणि त्या बॉक्स B1चं ऑर करायचं क्यू बरोबर. काय करायचं, ऑर करायचं क्यू बरोबर. चला आपण स्टार्ट करूया. काय केलं आपण, पहिलं पी लिहिलं, क्यू लिहिलं, निगेशन ऑफ पी काढलं, निगेशन ऑफ क्यू काढलं, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू काढलं, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यूचं परत आपण निगेशन घेतलं, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू ब्रॅकेटचं ह्या ब्रॅकेटचं आपण निगेशन घेतलं. फक्त त्याच्यानंतर हे जे आपल्याला टोटल मिळेल, हे काय मिळेल आपल्याला, इथं बॉक्स B1 मिळेल. बॉक्स B1 मिळेल आणि त्या बॉक्स B1चं B1 ऑर क्यू करायचं. काय करायचंय, B1 ऑर क्यू. ठीक आहे, पीचं काय लिहिलं मी, टी टी एफ एफ, क्यूचं लिहिलं टी एफ टी एफ, टी टी एफ एफ टी एफ टी एफ. ओके, निगेशन ऑफ पी काय येईल, टी टीचं एफ एफ येईल आणि परत एफ एफचं टी टी येईल. इथं टी एफ चं काय येणार, एफ टी येणार. बघा तुम्ही निगेशन घेऊन बघा, एफ टी येतं. टीचं एफ झालं, एफचं टी झालं. ओके, नेक्स्ट स्टेप. आता हे सगळं विसरून जावं, निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू एवढाच संबंध आहे. त्या दोघांचं आपल्याला काय करायचंय, अँड घ्यायचंय. अँडचं काय सांगितलेलं, कंजंक्शन इज ट्रू वेन बोथ आर ट्रू. जेव्हा दोन्ही ट्रू असतील तेव्हाच ट्रू. हे एफ एफ आहे, एफ टी आहे, टी एफ आहे, टी टी आहे. ओके, इथं दोन्ही टी टी आहे. टी टी असल्यावर काय सांगितलंय तुम्हाला, ट्रू सांगितलंय. बाकीच्या वेळेस काय सांगितलंय, फॉल्स. ठीक आहे, हे झालं. ओके, ह्याचं नेक्स्ट काय करायचं आपल्याला, हा जो ब्रॅकेट मिळालेला आहे त्याचं सिम्पली निगेशन घ्यायचं. काय करायचं, सिम्पली निगेशन. निगेशन काय आहे, एफचं टी करायचं, टीचं एफ करायचं. ओके, एफचं टी करायचं आणि टीचं एफ करायचं. ठीक आहे, आता आपल्याला B1 सुद्धा मिळालं. आता B1 मिळाल्यानंतर B1चं
क्यू बरोबर काय करायचंय, B1चं क्यू बरोबर ऑर घ्यायचंय. ऑर काय सांगतं, डिसजंक्शन इज फॉल्स वेन बोथ आर फॉल्स. ठीक आहे, डिसजंक्शन इज फॉल्स वेन बोथ आर फॉल्स. ओके, तर आता आपल्याला हे बाकीचं सगळं विसरून जावा, फक्त आता B1 कडे लक्ष द्या आणि क्यू कडे लक्ष द्या. कुठे, B1 आणि क्यू कडे लक्ष द्या. आपल्याला या दोघांचं ऑर घ्यायचंय. ऑर मध्ये काय असतं, डिसजंक्शन इज फॉल्स वेन बोथ आर फॉल्स. बोथ आर फॉल्स आहे का, बोथ आर फॉल्स आहे का, बोथ आर फॉल्स, बोथ आर फॉल्स. हो आहे. इथं सुद्धा एफ आहे, इथं सुद्धा एफ आहे, म्हणून इथे एफ लिहिलं. बाकीच्या केसमध्ये अदरवाइज इट इज ट्रू. ठीक आहे, अदरवाइज इट इज ट्रू. त्यामुळे मग आपल्याला जे टोटल आउटपुट पाहिजे होतं ते आपल्याला मिळालेलं आहे. टोटल आउटपुट काय आलेलं आहे, टी 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 आणि एफ आलेलं आहे. काय आलेलं आहे, फायनल आउटपुट टी 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 आणि एफ आलेलं आहे. हा फायनल स्टेटमेंट पॅटर्न आलेला आहे. आता बघा, हे टॉटोलॉजी आहे का, सगळं ट्रू आहे का, तर नाहीये. का, तर इथे एफ आलेलं आहे. बरं, मी ह्याला कॉन्ट्रडिक्शन म्हणू शकतो का. कॉन्ट्रडिक्शन काय सांगतं बघा मित्रांनो, ऑल फॉल्स. काय सांगतं, ऑल फॉल्स. आता इथं ऑल फॉल्स आहे का, नाही, इथं ट्रू पण आहे फॉल्स मध्ये. मग ह्याला आपण टॉटोलॉजी म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. कॉन्ट्रडिक्शन म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. मग ह्याला म्हणायचं काय, इट इज नायदर टॉटोलॉजी नॉर अ कॉन्ट्रडिक्शन. जेव्हा इट इज नायदर टॉटोलॉजी आणि नॉर अ कॉन्ट्रडिक्शन, देन इट इज कॉल्ड एज कॉन्टिजन्सी. काय म्हणायचं याला, कॉन्टिजन्सी. सो इट इज कॉल्ड एज कॉन्टिजन्सी. इट इज कॉल्ड एज कॉन्टिजन्सी. ओके, ठीक आहे. तर मग when the output is T and F both are being mixed, जेव्हा मिक्स आउटपुट भेटतं T आणि F सुद्धा, तेव्हा त्याला म्हणायचं कॉन्टिजन्सी. ओके, तर एकदा स्मॉल मध्ये रिवाइज करतो. टॉटोलॉजी मीन्स ऑल ट्रू, कॉन्ट्राडिक्शन मीन्स ऑल फॉल्स, कॉन्टिजन्सी मीन्स मिक्स म्हणजे काय, नायदर अ टॉटोलॉजी नॉर अ कॉन्ट्राडिक्शन. आणि त्याच्यानंतर आपण बघितली एक्सरसाइज 1.2. एक्सरसाइज 1.2 मध्ये 3 क्वेश्चन्स होते. पहिल्या क्वेश्चन मध्ये फक्त आपल्याला ट्रूथ टेबल फाइंड करायचं होता. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला लॉजिकल इक्विव्हॅलन्स दाखवायचं होतं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला वेदर इट इज टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन का कॉन्टिजन्सी हे एक्झामिन करायचं होतं. आणि ते सगळं झाल्यानंतर सो दिस मच इन दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड ऑल्सो हिट द बेल आयकन. आणि मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट नोट की तुमची बोर्डची एक्झाम जवळ येते आणि त्यासोबत मी सुद्धा व्हिडिओज टाकण्यासाठी बूस्टअप करतोय. पण आणि एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही तुमच्या मित्रांना तेवढं शेअर करा. शेअर केल्यानंतर त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. आणि ज्या दिवशी माझे 1000 सबस्क्रायबर्स होतील त्यावेळेस मी यूट्यूब लाईव्ह येण्यासाठी एलिजिबल होईल, जेणेकरून मला यूट्यूब लाईव्ह सेशन्स घेता येतील आणि आपलं हे जे शिकवायचं वर्क आहे ते इझी होईल. सो फ्रेंड्स, आय होप यू विल शेअर दिस व्हिडिओ अँड सो थँक यू फ्रेंड्स.